हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार होता आजच्या दिवशी आणि त्यासाठीच उडदाची डाळ मी आज जेवणात बनवली होती, जी की मी प्रत्येक शनिवारी बनवते आणि बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. तर मी आज लाल मसाल्याची उडदाची डाळ बनवली होती आणि सारखं सारखं साधं दही खाऊन जरा कंटाळा वाटत होता. काहीतरी नवीन करूयात म्हटलं, तर मी दह्याला इथे छान असा तडका दिला होता. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची, थोडंसं हिंग असं घालून आणि इतकं छान लागत होतं. सगळ्यांना खूप जास्त आवडलं. कधी ना दही खाणाऱ्या आधीने सुद्धा चपातीसोबत आजच्या दिवशी दही खाल्लं होतं आणि कढीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी म्हटलं. कढी भरपूरदा होते माझ्याकडे, सगळ्यांना आवडते म्हणून. आणि आज भाकरींचं पीठ संपलं होतं म्हणून उडदाच्या डाळीसोबत मला चपात्या करायला लागल्या होत्या. खरं तर भाकरींसोबतच तर खूप छान लागतं, पण आज पर्याय नव्हता आणि तसंही आधी भाकरी खात नाही, त्याच्यासाठी एखादी पोळी तर बनवावीच लागते. आणि आज ना मला जरा बाहेरही जायचं होतं. बाहेर म्हणजे मला जो काही आपण ठेवणीतला मसाला करतो वर्षभरासाठी, तर त्याच्यासाठी मला तो खडा मसाला विकत आणायला जायचं होतं. ह्यावर्षी म्हटलं घरीच बनवून बघूया कसा येतो ते, कारण दरवर्षी आईकडनं थोडंसं मागून घेते मी. फारसा एवढं मसाला वगैरे वापरणं होत नाही. जर का मी मसाल्याची भाजी वगैरे बनवते तर मी खडा मसाला वापरते, पण ह्यावर्षी म्हटलं ट्राय करून बघूया आपल्याला जमतं का. आणि त्यात न जमण्यासारखं काही नसतं खरं तर. सगळे पॅकेटं मोजून वगैरे त्यांनी त्यात भरलेले असतात. तर 22 प्रकारचे असे ते मसाले एका पॅकेटमध्ये असतात, असं मी 1-2 दिवसांआधी जाऊन तिथे बघून आली आहे. पण आज म्हटलं घेऊन येऊयात. आधी सगळं त्यांना विचारून घेतलं कसं करायला लागेल काय वगैरे, कारण प्रत्येक भागात मसाला बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर इथे पुरणपोळी शिल्लक होती पाडव्याची, तर तीही गरम केली. आणि माझा स्वयंपाक होईस्तोवर आधीसुद्धा येतो आहे आता, कारण त्याचं स्कूल आता सध्या 12पर्यंतच असतं, एक्झाम सुरू असल्यामुळे. तर सध्या सोबतच जेवणं होत आहेत आमची. शाळा सुरू असली की मुलं सकाळच्या जेवणाला तर घरी नसतातच, त्यांचा टिफिन असतो. तर दुपारी यायचं होतं खरं तर आम्हाला इकडे, पण दुपारी मला वेळच नाही भेटला. भरपूर अशी कामं येऊन पडली होती अचानक, तर ते आवरायला लागली होती मी. आणि संध्याकाळी आम्ही इकडे आलो होतो इथे आता हा मसाला घ्यायला. तर हे एक पॅकेट मी मसाल्याचं इथे घेतलं. तिथे तयारही मसाला होता, पण म्हटलं आपल्या हाताने बनवून बघूयात म्हणून मी ते पॅकेट घेतलं आणि 1 पाव किलो खोबरं घेतलं होतं. आणि तिथे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स होते, मसाले होते, खडे मसाले. तुम्हाला हवं असेल तर बांधूनसुद्धा ते तिथे देत होते. मिरच्या होत्या सगळ्या प्रकारच्या, मला तडक्यासाठी घ्यायच्या होत्या, पण बोलले की बघूया नंतर. आता आपण हे एकच पॅकेट मग मी घेतलं होतं, पण तरीसुद्धा सगळ्या प्रकारच्या मिरच्या मी त्यांना एक एक मिरची विचारून सगळी चौकशी करून घेतली. म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला लागलं तर घ्यायला बरं पडतं, नावं लक्षात ठेवायला बरं पडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नावं माहिती होतात आपल्याला कुठल्या व्हरायटीचे आहे असं. त्यासोबत डाळी होते, शेंगदाणे होते, पापड होते बऱ्याच प्रकारचे, म्हणजे सगळ्याच प्रकारचे पापड वगैरे तिथे होते. आणि वर्षभरासाठी साठवण्यासाठी मिरच्या, मसाले वगैरे बरेच जण तिथे घेत होते, पण मला फक्त हा मसालाच काय तो तिथला ट्राय करायचा होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.